चला तर आज आपण आषाढी एकादशीसाठी जरासुद्धा कोणतीही पूर्वतयारी न करता खमंग खुसखुशीत पदार्थ, तेही साबुदाण्याचा जरासुद्धा वापर न करता फक्त 10 ते 15 मिनिटात हा पदार्थ तयार होतो बरं का. पण खाल्ल्यावर इतका भारी लागतो ना की पुन्हा पुन्हा तुम्ही उपवास नसताना सुद्धा कराल. तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण सुरुवातीला काय करतोय, 1 वाटी भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. नंतर त्यामध्ये 2 आवडीनुसार हिरव्या मिरच्या, हिरवी मिरचीचं प्रमाण इथं तुम्हाला किती कमी किंवा जास्त करायचं आहे त्या अंदाजाने घालू शकता. 2 इंच अद्रकाचे तुकडे घालायचे. आता इथं उपवासाला तुम्ही जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि नंतर मस्त असं बारीक करून घ्यायचं. बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जरासुद्धा पाण्याचा वापर न करता जमेल तितकी भगर आपल्याला बारीक करून घ्यायची. आता इथं एक बाउल घेतलाय आणि त्यावरती मध्यम होलची किसणी ठेवली. आता इथं काय करायचंय, मध्यम आकाराचा एक कच्चा बटाटा स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडा करून वरची साल वगैरे न काढता तसंच किसून घ्यायचं आहे. साल न काढता बटाटा किसल्यामुळे चवीला पदार्थ खूप छान लागतो, त्यामुळे साल न काढता तसंच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटा किसून झाल्यावरती जे आपण भगरीचं पीठ तयार केलं ते सगळं घालायचं. सोबतच यामध्ये अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं आणि 1 ग्लास साधारणतः पाणी यामध्ये घालायचं आहे. आता इथं भगरीच्या क्वालिटीवरती पाण्याचं प्रमाण इकडं तिकडं होऊ शकतं, त्यामुळे ह्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं. पुन्हा काही मला पाणी लागलं नव्हतं. व्यवस्थितरित्या एकत्र केलं आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजू द्यायचं. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्हाला इथं दिसत असेल मगापेक्षा बरंच हे थोडंसं घट्ट दिसतंय. आपला इथं पॅनसुद्धा गरम होईपर्यंत एक 5 ते 7 मिनिटात पुन्हा आणखी एक घट्ट आपलं मिश्रण तयार होतं. आता इथं मी लोखंडी पॅन गरम करायला ठेवला. त्यावरती काय करायचं, 1 चमचा तूप चांगलं असं पसरवून घ्यायचं. आता इथं लोखंडी पॅन असल्यामुळे तुपाचा थोडासा जास्त वापर करावा लागला, पण नॉनस्टिक जर का पॅन तुम्ही वापरला तर कमीत कमी तुपात सुद्धा हे आपला पदार्थ छान असा तयार होतो. व्यवस्थित कडकडीत तवा गरम झाला. जे आपण तयार केलेलं बॅटर होतं ते 1 चमचा ह्यावरती घालायचं आणि अजिबात झाकण न ठेवता व्यवस्थित खालच्या साईडने भाजून घ्यायचं. व्यवस्थित सगळ्या साईडने एकसारखं भाजावं, त्यामुळे काय करायचं, हलकासा तवा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळीकडून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकताय खालच्या साईडने व्यवस्थित भाजल्या गेलं, लगेचच उलटवून घ्यायचं आणि वरच्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं. जर का नुसत्या भगरीचं हे धिरडं तुम्हाला तयार करता येत नसेल तर भगर वाटता वेळेस तुम्ही ह्यामध्ये थोडासा साबुदाणा घालू शकता. त्यामुळे काय होतं, मस्त असं चिकटपणा येतो आणि अजिबात तव्याला किंवा पॅनला आपलं हे धिरडं चिटकत नाही. पाहू शकताय वरच्या साईडने सुद्धा भाजल्या गेलं, लगेचच काढून घ्यायचं आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे. तर चला सगळ्याचे धिरडे मी भाजून घेतले. रंग तर काय सुरेख आलाय, खायला तर इतके भारी लागतात ना. लोणचं म्हणू नका, दही म्हणू नका, उपवासाची शेंगदाण्याची चटणी म्हणू नका किंवा खोबऱ्याची चटणी म्हणू नका, सगळ्यासोबत तर 1 नंबर लागतात. त्यासोबत नुसतं सुद्धा खाल्लं ना तर तरीसुद्धा इतकं भारी लागतं ना की कशाची गरजच नाही आहे. उपवासालाच खावं म्हणून असंच नाही आहे बरं का, एरवीसुद्धा इतकं हे छान लागतं ना की नाश्त्याला तुम्ही असंच सुद्धा करून खाल. तर आजची रेसिपी कशी वाटली ते तर कमेंटमध्ये सांगाच बरं का. पण आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा नक्की सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका उपवासाच्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.